दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. स्ट्राइकला आलाय तो नारा, नॉन स्ट्राइकला आहे तो कल्पेश. गोलंदाज संकेत. सुरेख असा चेंडू, डॉट चेंडू. सुरेख असा फटका पाहूया किती धावा गेला त्याच्यामध्ये. डॉट चेंडू. सुरेख चेंडू. सुरेख गोलंदाजी करतोय तो पंकज. चार चेंडू डॉट टाकलेत पंकज यांनी. नारा लागायचं समजत नाहीये. एका धावेने संघाचं खातं उघडतंय. सुरेख गोलंदाजी करतो तो पंकज. एक षटकाच्या धावनंतर धाव संख्या झाली ती 1 रन. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं शतक घेऊन येतो आधी. बघूया.
वाईट चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट. सुरेख चेंडू. सुरेख असा फटका. पाहूया किती धावा घेण्यात यश मिळते. एक धाव पूर्ण. एकच धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 3. वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 4. चेंडू झाले ते 2. सुरेख असा चेंडू. एकच धाव. संत गतीने चाललेला हा सामना. धावसंख्या झाली ती 5. चेंडू झाले ते 4. सुरेख असा फटका. पाहूया किती धावा घेण्यास मिळते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होते का? दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. एकच धाव. सुरेख असा चेंडू. 5 चेंडू. धावसंख्या झाली ती 6. सुरेख असा फटका. पाहूया किती धावा घेण्यास यश मिळते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होते. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरा धावाचा देखील प्रयत्न होतो. पाहूया. तिसरी धाव देखील पूर्ण. गचाळ असं क्षेत्ररक्षण. शतक क्रमांक 2 संपते. 2 षटकाच्या धाव संख्या झाली ती 9. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं शतक घेऊन आलाय तो संकेत.
सुरेख चेंडू. एक धाव घेण्यासाठी. एक धाव दोन धावा. दोन धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 11. सुरेखाचा फटका. पाहूया किती धावा घेण्याचं यश मिळते. एक धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न होतो. दुसरी धाव गडी बाद. नारा बाद होतोय. नाराची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो. फलंदाजाचं नाव अजित. नाराची जागा घेऊन जाण्यात येतो तो अजित. सुरेख. पाहूया झेल येतोय का. गडी बाद. अजित बाद होतोय. अजिताची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो धनाजी. संत गतीने चाललेला सामना. तीन चेंडू. धावसंख्या झालेली 12. सूर्यकाचा फटका. षटकार. धनाजी यांच्या बॅटीत आलेला षटकार. सूर्यकाचा फटका. पाहूया किती धावा घेण्याचं यश मिळतंय. एक धाव पूर्ण. एकच धाव. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 19. चेंडू झालेत ते 5. शेवटचा चेंडू. संकेत येता. नवीन आहे का जुना आहे.
सुरेख चेंडू खोलवर पट्ट्यात. शतक संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. चला सामना चालू करायचा आहे. बॉलरचं नाव सौरभ. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं शतक घेऊन आला तो सौरभ. नको रे. चला कुठल्याही प्रकारचा टाइमपास नकोय. सूर्यकाचा फटका त्यावर बसलाय षटकार. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 25. बाद धनाजी बाद. धनाजी याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो. प्रेम सुरेखाचा चेंडू त्या सुरेखाचा फटका. पाहूया किती धाव घेण्यात यश मिळते. एक धाव पूर्ण. दुसरा त्याचा प्रयत्न तर दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 27. चेंडू झालेत ते 3. सूर्यकाचा फटका त्यावर बसला षटकार. षटकाराने धावसंख्या भरकन वाढते. धावसंख्या झाली ती 33.
आणि गचा असं क्षेत्ररक्षण. एक धाव. सुरेख असा फटका. किती धाव घेण्याचे यश मिळते? एक धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरा धावाचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव देखील पूर्ण. 3 धावाने धावसंख्यावरती. धावसंख्या झाली ती 36. 38 टू इन. थर्टी 37 झाला. 38 टू विन. हरिओम संघ आणि वेताळस्वामी संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. हरिओम संघ आणि वेताळस्वामी. विराट स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं त्वरित. विराट स्पोर्ट्स आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सामना रोको सुरू करायचा आहे. पंच चला सामना चालू करायचा. पंच
हरिओम संघ आणि वेतास्वामी संघ नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. चला विराट स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय तुमचं. गोलंदाजाचं नाव बॅट्समनचं नाव बॅट्समनचं नाव काय माहिती का? स्ट्राईकला आहे तो अनिकेत. नॉन स्ट्राईकला तो भावेश. स्ट्राईकला तो भावेश. नॉन स्ट्राईकला तो अनिकेत. गोलंदाजाचं नाव प्रेम. चला सामना चालू करा त्वरित. हो सर जरा बाहेर. सुरेख चेंडू. चला पंचांची वाद नाही करायचा आहे. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. फलंदाज बाद. भावेश आऊट झाला.
बाद झाला तो भावेश. गायछाप गायछाप. भावेशाची जागा भरून करण्यासाठी येतोय तो यश. चला यश जरा त्वरित धावत जायचंय. खूप विलंब झालाय सामन्याला. सूर्यकाचा फटका त्यावर वाचल्या मोठा झटका. यश बाद. यशाची जागा भरून करण्यासाठी आलाय तो प्रफुल्ल. हरिओम संघाचा कर्णधार. लास्ट कॉल फॉर यू. हरिओम संघाचा कर्णधार. सूर्यकाचा फटका. पाहूया किती धाव घेण्यात यश मिळते. एक धाव पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न होतो. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरा धावचा प्रयत्न होतो. तिसरी धाव देखील पूर्ण. 3 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 3. हरिओम संघाचा कर्णधार. लास्ट कॉल. सूर्यकाचा फटका आणि हा चौकार. चार चेंडू. धावसंख्या झाली ती 7. सूर्यकाचा फटका आणि हा चौकार. एकोणीस चेंडूमध्ये 27 धावांची गरज. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू तितकाच सुरेख असा अप्रतिम गोलंदाजाच्या डोक्यावरनं मारला हा खणखणीत षटकार. धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 17. पहिलं षटक प्रेम याने हाताळलं होतं. या षटकाचं विश्लेषण सांगायचं म्हटलं तर पहिल्या 2 चेंडूवर ते 2 गडी बाद केले होते. त्यानंतर 3 धावा आल्या होत्या. चौथ्या चेंडूवर एक चौकार, 5व्या चेंडूवर चौकार आणि शेवटचा चेंडूवरती खणखणीत असा षटकार टोकून पहिल्या षटकाची सांगता झाली होती.
4 षटकामध्ये 38 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये जोरदार असा प्रहार हल्ला चढवला त्या प्रेम याच्या षटकावर आणि 17 धावा फलकावर लागला. जरी 2 गडी बाद करण्यात यश मिळालं असलं प्रेम याला, परंतु उर्वरित 4 चेंडूवरती मात्र आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो किरण. यशवी विरांश वर्सेस NP स्पोर्ट्स B. MH04 2212 ही जी गाडी आहे त्यांनी थोडीशी काढायची आहे, तिथनं बाकीच्या गाड्या काढण्यासाठी त्रास होतोय. MH04 2212 यावेळेस उंचावरून मारलेला चेंडू, पुन्हा एक खणखणीत षटकार. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरही षटकार जातोय आणि अशा रीतीने धावा झपाट्याने पुढे सरसावतात. धावसंख्या होती ती 23. 2 गडी बाद 23 धावा. ज्याची गाडी आहे त्यांनी गाडी काढायची 22-12 स्विफ्ट. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. ते 22-12 स्विफ्ट जी याची गाडी आहे शाळेजवळ लावली, ती गाडी काढायची आहे. शाळेतनं कंप्लेंट्स येत आहेत. अडतीस धावा जिंकण्यासाठी आवश्यक असताना पुन्हा एक दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत असा षटकार. 2 चेंडूमध्ये लगातार 2 षटकार खेचले जात आहेत प्रफुल्ल याच्या माध्यमातून. आणि आता मात्र जिंकण्याचं लक्ष थोडंसं सोपं होत चाललं होतं. 38 धावांचं लक्ष समोर ठेवून उतरलेला हा संघ, या संघाने पहिल्या षटकामध्ये 17 धावा झोपून काढल्या, तर त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये लगातार 2 षटकार खेचून सामना थोडासा आपल्या बाजूने खेचून धरलाय तो फलंदाज प्रफुल्ल याने. आणि खरपूस समाचार घेतला गेलाय तो किरण याच्या गोलंदाजीचा. आणि आता पाहूया काय होतंय ते. हॅट्रिक चेंडू आहे, हॅट्रिक करू शकतोय की नाही तो, आणि कितपत त्या हॅट्रिकला रोखण्यात यश मिळतंय ते किरण याला. या आधीच्या सामन्यामध्ये चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती आपल्याला किरण याच्याकडनं. आणि आता पाहूया काय करतोय तो किरण. पुन्हा उंचावर मारलेला चेंडू, यावेळी मिस्ट्रोक झालाय. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि यावेळेस मात्र झटका. आणि अशा रीतीने प्रफुल्ल याची खेळी संपुष्टात येते. 2 षटकार खेचून त्याने आपलं काम केलंय आणि मैदानाच्या बाहेर परततोय. आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो विकास. अडतीस धावांची गरज असताना आतापर्यंत 29 धावा फलकावर लागतायत. आणि आता 9 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चांगला असा प्रहार केलाय तिथे क्षेत्ररक्षक हजर. दरम्यान एका धावेवर समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 30. आणि आता 8 धावांची गरज आहे. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकाचं विश्लेषण म्हटलं, 4 चेंडूचं विश्लेषण म्हटलं तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले होते. त्यानंतर ज्या षटकार मारणाऱ्या गड्याला बाद करण्यात यश मिळालं होतं ते त्यानंतर 1च धाव. यावेळेस चांगला असा चेंडू हाताळला गेलाय. ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू निर्धाव जातोय. आता मात्र सूर गवसतोय तो किरण याला. जरी पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले असले तरी कमबॅक करतोय तो किरण. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या झाली ती 30. 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फसलाय, फटका फसला. आणि अशा रीतीने लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचा अचूक असा झेल आणि आणखी एक यश पारड्यात पडतंय ते किरण याच्या गोलंदाजीमध्ये. आणि अशा रीतीने षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात त्या 30. अजूनही 2 षटकामध्ये 8 धावांची गरज. असे खूपसे सामने आपण पाहिले असतील की
8 धावाही होऊन दिलेल्या नाहीत. अगदी 2 चेंडूवर 1 धाव सुद्धा करून दिली नव्हती. असे अनेक सामने पाहायला मिळालेत. पाहूया आता हा सामना तसा बघायला मिळतोय की नाही तो. कारण जसे आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजाची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो भाऊ. 12 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना आता गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो नारा. 12 चेंडू 8 धावा. पहिलं षटक प्रेम याने हाताळलं होतं. थोडंसं मागणं ठरलं होतं. पहिल्या षटकामध्ये 17 धावा चोपून काढल्या होत्या. त्यानंतरचा किरणाच्या षटकामध्ये 2 षटकार आले होते. एकूण 13 धावा जमा करण्यात यश मिळालंय. आणि आता पाहूया काय करतोय तो नारा. 12 चेंडू 8 धावा. थोडंसं सोपं असं लक्ष असणार आहे ते यशवी संघापुढे. पाहूया काय करतोय तो आता गोलंदाजीमध्ये NP संघ. चांगला असा पहिला चेंडू जोरदार अपील केलं होतं तिथे, परंतु झेल काही धरता आलेला नाहीये. विकेट किपर याला आणि 1 जीवदान मिळतंय. आणि आता 11 चेंडू 8 धावा. बारा चेंडू 8 धावा असताना पहिलं निर्धाव टाकलेला चेंडू. निश्चितच थोडे मनसुबे वाढले असणार गोलंदाजाचे. आता विकेट घेण्याचा काटेकोर प्रयत्न करावा लागणार आहे गोलंदाजांना. खोलवर टप्प्याचा चेंडू हवेत उडालाय, परंतु नो मॅन लँड मध्ये चेंडू पोहतोय. 1 धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नाही. एका धावेवर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिथे आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 31. 7 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी. 10 चेंडू 7 धावा. यावेळेस जोरदार प्रहार लॉंग ऑफच्या दिशेने येते चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. हळूवारपणे का होईना धावा जमा करण्यात यश आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये सफल होतोय. थोडंसं मिसफील्ड झालं तिथे, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाजांनी. चांगला असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले तिथे. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 33. 37 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 33 धावांचं लक्ष्य पार पडलंय. अजूनही 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. हा सामना चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते नारायच्या मार्फत. आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार. लॉन साईडला गेलेला चेंडू. चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न तिथे. दरम्यान एकदा धावून पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 35. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातले. 3 धावांची गरज. 8 चेंडू 3 धावा. डेड बॉल. 8 चेंडू 3 धावा. यानंतरचा होणारा सामना हरिओम वर्सेस आयोजक संघ वेतास्वामी. सुरेख असा हा चेंडू ऑफस्टिक टू ऑफस्टिक गोलंदाजी पाहायला मिळाली इथे. निर्धाव गेलेला चेंडू. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. 3 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. 7 चेंडू मध्ये 3 धावा. निश्चितच हा चेंडू जर निर्धाव टाकला तर शेवटच्या षटकामध्ये 3 धावा म्हणजे थोडासा रंगतदार होऊ शकतो सामना. आणि निश्चितच अपेक्षा पूर्तता होती आहे आणि निर्धाव टाकलेला चेंडू. आणि आता मात्र 6 चेंडू मध्ये 3 धावा गरजेच्या. आता ज्या क्षेत्ररक्षकाच्या गफलतीमुळे ज्या ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा मिळाल्या होत्या त्याने तर निश्चितच थोडंसं आपलं क्षेत्ररक्षणावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायला हवंय. कारण जर त्यावेळेस 1 धाव वाचली असती तर या षटकामध्ये 4 धावा राहिल्या असत्या. प्रत्येक धाव किती महत्वाची असते याचं प्रात्यक्षिक तिथे बघायला मिळतं. शेवटच्या षटकामध्ये 3 धावा. या एक वेळेस असं वाटत होतं की 3 षटकामध्ये धावांचं लक्ष पूर्ण होईल, परंतु सुरेख अशी गोलंदाजी केली तिथे नारायणे. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो भगवान. खोलवर टप्प्याचा चेंडू. तितका जोरदार प्रहार. तिथे क्षेत्ररक्षक हजर आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण झालंय तिथे. 1च धाव मिळते आणि मला वाटतं चांगलं क्षेत्ररक्षण होतं, परंतु थ्रो करताना थोडीशी घाई होतीये. परंतु यावेळेस कोणताही फायदा उचलता आलेला नाहीये ते फलंदाजांना. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पुढे सरसावते. प्रत्येक येणाऱ्या डॉट चेंडूवरती हा सामना निर्णायक स्थितीत येण्याचा
चांगला कटाक्ष असणार आहे, कटाक्ष ठेवावा लागणार आहे ते गोलंदाजाला. स्लोवर वन टाकलेले चेंडू काहीच हवेत, परंतु गोलंदाजाच्या आवाक्या बाहेर. दरम्यान एकदा धावून पूर्ण. चांगला असा व्हेरिएशन देत आहेत. पहिला चेंडू चांगला हाताळला होता, त्यानंतरचा चेंडू थोडासा स्लोवर वन टाकला होता, थोडा जास्त स्लोवर वन झाला. फलंदाजाला अंदाज आला होता, बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत उडाला होता, परंतु गोलंदाजाच्या कॅचच्या आवाक्याच्या बाहेर होता. दरम्यान एकदा धावून पूर्ण. यावेळेस पुन्हा एकदा आणि आता मात्र हा चेंडू जातोय तो चौकार. आणि अशा रीतीने सामना जिंकलाय तो यशवी NP स्पोर्ट्स संघाने. हरिओम संघ लवकरात लवकर डिसिजन काढवायचा आहे. टॉस उडाल्यानंतर एवढा वेळ मिळतोय, डिसिजन सांगायला पाहिजे ना. क्षेत्ररक्षण धन्यवाद. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपलेच सामने आहेत, नंतर मग जर वेळेच्या अभावी मग षटकं कमी करावे लागतात, मग मजा नाहीत. शाळेतल्या मुलांनी बाहेर जायचंय.